रामकृष्ण हरी माऊली आषाढी एकादशीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, परंतु महाराष्ट्रीय माणसासाठी वारीमुळे हा अगदी काळजाजवळचा विषय ठरलेला आहे. अगदी 13व्या शतकापासून प्रत्येक वर्षी 21 दिवसांची आळंदी देहूहून पदयात्रा करत लाडक्या पंढरीनाथ विठ्ठलाला भेटायला वारकरी ज्ञानदेव, तुकाराम सर्व संत शिरोमणींच्या पालखीसोबत भक्तीचा जल्लोष करीत आषाढ एकादशीला पंढरपुरात पोहोचतात. मराठी अस्मिता आणि लोकसंस्कृतीची ओळख ठरलेली आषाढ वारी, पण इतकेच वैशिष्ट्य या एकादशीचे नाही, तर आषाढी एकादशीची मूळ ओळख देवशयनी एकादशी अशी आहे. आषाढ शुक्ल पक्षाच्या 11व्या दिवशी देवशयनीला श्री हरिविष्णू निद्रिस्त होतील आणि त्याच दिवशी चातुर्मासालाही सुरुवात होते. चातुर्मास म्हणजे आता पुढील 4 महिने श्री हरिविष्णू शयन अवस्थेत राहणार आहे आणि मग त्यांना जाग केलं जाईल ते थेट दिवाळीनंतर कार्तिकी एकादशीला, जिला भागवत एकादशी सुद्धा म्हणतात, आणि देव जागे होणार म्हणून त्या एकादशीला देव उठणी एकादशी अशी सुद्धा ओळख आहे. चातुर्मासात यज्ञोपवीत संस्कार, विवाह, दीक्षाग्रहण, यज्ञ, मुंडन, गोदान, प्राणप्रतिष्ठा एवं इतरही शुभकार्य ताज्य मानले जातात. विष्णूच्या मुख्य दशावतारांपैकी एक म्हणजे वामन अवतार, आणि वामन देव देवशयनी एकादशीचा पालक आहे. याची कथा सुद्धा फार रंजक आहे. शुक्राचार्याने 100 यज्ञांची योजना आखली होती. असुरराज बली याला इंद्राच्या अमरावतीवर विजय प्राप्त करून देण्यासाठी आणि देवलोकीचे आधिपत्य मिळवून देण्यासाठी. बलिराजा हा अत्यंत सत्यवचनी आणि त्याच्या औदार्यासाठी प्रसिद्ध होता, ज्याचा त्याला अहंकार सुद्धा होता. शुक्राचार्याच्या आणि बळीराजाच्या 100व्या यज्ञाच्या म्हणजे अगदी शेवटच्या यज्ञाच्या अगोदरच वामनदेव बळीराजाकडे पोहोचले आणि त्यांनी त्यांच्याकडे भिक्षा मागितली. छोट्या बटूची विनंती मान्य करत बळीराजाने त्याला भिक्षा घालण्याचं आश्वासन दिलं. तेव्हा वामनाने त्याला 3 पावलं जागा मागितली. राजा बलीला वाटलं, हा काय छोटासा बटू आहे आणि ह्याची पावलं ती किती मोठी. शुक्राचार्यांनी बलिराजाला सावधसुद्धा केलं, परंतु बलिराजा हा सत्यवचनी आणि उदार, आणि बली उदार होताच वामन वाढू लागला. पहिलं पाऊल उचलून ठेवताच त्याने पृथ्वी, अंबर आणि 10 दिशा व्यापल्या. दुसऱ्या चरणात स्वर्ग, तर तिसरं पाऊल ठेवायला जागाच उरली नाही. तेव्हा सत्यवचनी बळीराजाने वामन रूपात असलेल्या श्रीहरीचे स्वरूप ओळखून त्याला चरण आपल्या डोक्यावर ठेवायला सांगितले. वामनाने सुद्धा अगदी तसेच करून राजा बळीला पाताळात ढकलले. इथेपर्यंतचा इतिहास तर सर्वांनाच ठाऊक आहे, पण त्यापुढे काय घडलं ते सुद्धा जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. सर्वस्व हरपून बसल्यावर सुद्धा बलिराजा कसा आपल्या वचनाशी कटिबद्ध आहे हे पाहून वामनदेव अतिप्रसन्न झाले आणि मग त्यांनी बलिराजाला पाताळीचे अधिपत्य बहाल केले आणि त्याला वर मागायला सांगितलं. त्यानंतर श्री विष्णूने सदैव त्याच्याच राज्यात राहण्याचा बळीने वर मागितला. बळीच्या बंधनात श्री हरिविष्णू अडकले पाहून माता लक्ष्मीने बळीराजाला भाऊ मानलं आणि विष्णूला वचनातून मुक्त करण्याची भाऊबीज मागितली. तेव्हा श्रीहरीच्या वचनाची मर्यादा सांभाळत त्रिदेवांनी प्रत्येकी 4 महिने सुतळ निवास निवडला. आषाढी एकादशी अर्थात देवशयन एकादशी ते भागवत एकादशीपर्यंत स्वतः विष्णू, त्यानंतर महाशिवरात्रीपर्यंत महादेव आणि तदुपरांत ब्रह्मदेव देवशयनी एकादशीपर्यंत पाताळीचे पाहुणचार घेतात. या कथेतून त्यागाची आणि दिल्या शब्दाला जागण्याचे उदाहरण ब्रह्मदेव, श्रीहरी विष्णू आणि महादेवच नाही तर बळीराजाने सुद्धा दिलेलं आहे. दिल्या वचनाला न जागणं हा सुद्धा एक अधर्म आहे आणि असुर असून सुद्धा बलिराजा म्हणूनच त्याच्या सत्यवचनी गुणधर्मामुळे या इतिहासाचा हिरो ठरतो. देवशयनीला व्रत उपवास करणाऱ्यांची पापमुक्ती होते आणि सौभाग्याचे धनी ठरतात. म्हणूनच या एकादशीची सौभाग्य एकादशी अशी सुद्धा ओळख आहे. चातुर्मास कालावधीमध्ये श्रीहरी विष्णू निद्रा अवस्थेत असल्यामुळे व्रतस्थ साधकाने पलंग शयन करू नये, ब्रह्मचर्य पालन करावे आणि भक्तिभाव आणि शक्य तेवढा मौन पाळावा. कांदा, लसूण, गवार, वांगी, गोड चवीचे, तेलकट, मांस, मदिरा अशा प्रकारच्या पदार्थांचं सेवन करू नये. थोडक्यात काय की आपली इंद्रिये
अनियंत्रित होतील अशा प्रकारचे आचार विचार आहार सुद्धा आपण जर त्याग केले तर हे व्रत महाफलदायी ठरू शकते. आणि केवळ धार्मिक अनुषंगाने नाही तर आध्यात्मिक दृष्टीने किंवा मन शरीर उत्तम आरोग्य स्वास्थ्य हेतू जर का आपण वर्षातले 4 महिने ही अशी जीवनशैली अंगीकारली तर ती नक्कीच महाफलदायी ठरू शकेल, नाही का? आणि हेच तर आपले पुराण आपल्या शास्त्राच्या माध्यमातून धर्माच्या माध्यमातून आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर बोला पुन्हा एकदा रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.